सफरचंद पेक्षाही जास्त गुणकारी असणारं फळ आहे पेरू। पेरू हे आपले स्थानिक फळ आहे आणि इतर फळांपेक्षा ते जास्त स्वस्त आणि सहज उपलब्ध होणारे फळ आहे। तर या पेरू विषयी आज आपण त्याचे गुणधर्म बघणार आहोत। नंबर 1, पचन सुधारते। पेरूमध्ये संत्र्यापेक्षाही जास्त व्हिटॅमिन सी आहे। भरपूर प्रमाणामध्ये अँटीऑक्सिडंट्स आहेत। शिवाय पेरूमध्ये जास्त प्रमाणामध्ये फायबर देखील आहे। त्यामुळे पेरू पोट साफ करायला मदत करते आणि आपली पचनक्रियाही सुधारते। नंबर 2, साखर नियंत्रण। पेरूमध्ये जास्त प्रमाणामध्ये सोल्युबल फायबर असतात। त्यामुळे ते आपल्या पोटाच्या आतमध्ये आणि आतड्यांच्या आतमध्ये एक जेल सारखा थर निर्माण करते, जो थर अचानक शुगर स्पाइक करत नाही। शिवाय पेरूचा ग्लायसेमिक इंडेक्स ही खूप लो आहे, म्हणजेच तो आपली साखर वाढवत नाही। शिवाय पेरू हा इन्सुलिनची कार्यक्षमता वाढवायलाही मदत करतो। त्यामुळे शुगर कंट्रोलमध्ये पेरू अतिशय गुणकारी फळ आहे। नंबर 3, ब्लड प्रेशर नियंत्रित करायला मदत करतो। पेरूमध्ये जास्त प्रमाणामध्ये पोटॅशियम आहे। हे पोटॅशियम आपले ब्लड वेसल्स डायलेट करायला मदत होतात। जेव्हा ब्लड वेसल्स डायलेट होतात नॅचरली, तेव्हा ऑटोमॅटिक वाढलेले ब्लड प्रेशर ही कमी व्हायला मदत होते। त्यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रणामध्ये पेरू नंबर 1 वरती आहे। नंबर 4, वजन कमी होते। पेरूमध्ये जास्त प्रमाणामध्ये फायबर आहेत। त्यामुळे पेरू खाल्ल्याने आपले पोट गच्च राहते, पोट नेहमी भरल्यासारखे वाटते। त्यामुळे ऑटोमॅटिक कमी कॅलरीचा इंटेक होतो आणि कॅलरी मॅनेजमेंट झाल्यामुळे आपलं वेट लॉस ही छान प्रकारे होत असतो। नंबर 5, हृदयासाठी अतिशय उपयुक्त। पेरू कोलेस्ट्रॉल कमी करायला मदत करतो। त्यामुळे आपल्या रक्तातील LDL म्हणजेच बॅड फॅट आहे ते बाहेर काढण्यासाठी पेरू मदत करतो। यामुळे ब्लॉकेजचा धोका कमी होतो आणि हृदयाची कार्यक्षमता अधिक वाढते। अशा प्रकारे पेरू हा उत्तम कफ आणि वात शमन करणारा आहे, पण जास्त प्रमाणामध्ये खाल्ल्यास तो पित्तही वाढवू शकतो। शिवाय पेरूच्या आतमध्ये असणाऱ्या बिया हे जर तुम्हाला ऑलरेडी गॅस आणि पोटदुखीचा त्रास असेल तर जास्त खायच्या नाही। पेरू जास्त कच्चाही खायचा नाही आणि जास्त पिकलेलाही खायचा नाही। तुम्हाला ही पेरूविषयी अधिक काही माहिती हवी असल्यास मला कमेंटमध्ये पेरू असा मेसेज करू शकता। मी तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करेन।